हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न बेसिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत घेण्यात आलेली शैक्षणिक वर्ष 2024-25ची प्रथम सत्र परीक्षेची इयत्ता 7वी सामान्य विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासह पाहणार आहोत. फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2024-25 स्टँडर्ड 7th सब्जेक्ट जनरल सायन्स ची क्वेश्चन पेपर विथ आन्सर्स आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. क्वेश्चन 1A, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड इन द ब्रॅकेट्स. ब्रॅकेट्समध्ये शब्द दिले आहेत: गुड कंडक्टर, झिरो, ऑलवेज, रिपल्शन, स्पीड. फर्स्ट क्वेश्चन त्यातला, इफ ए बॉडी इज मूविंग विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी इट्स ॲक्सिलरेशन इज डॅश डॅश म्हटलंय तर उत्तर येईल 0. डॅश डॅश इज अ स्केलर क्वांटिटी, स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. थर्ड, कंडक्शन ऑफ हीट टेक्स प्लेस थ्रू ए डॅश डॅश सबस्टन्स म्हटलंय तर गुड कंडक्टर सबस्टन्स. फोर्थ, देर इज डॅश डॅश बिटवीन लाईक चार्जेस, there is always a repulsion between like charges. B, who is my companion, माझा सोबती कोण आहे, म्हणजे इथं जोड्या लावायच्या आहेत. अशा पद्धतीने जोड्या लागतील पहा. व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड, एरिया स्क्वेअर मीटर, व्हॉल्यूम लिटर, मास किलोग्रॅम. सी, राईट को रिलेशन्स ऑफ म्हटले सहसंबंध या ठिकाणी लिहायचा आहे. लायकेनचं दिलेलं आहे. लायकेनला सिम्बायोटिक न्यूट्रिशन तर डॅश डॅशला पॅरासिटिक प्लांट म्हटलंय. डोडर प्लांट असं उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. सेकंड, इन्सेक्टिव्होरस प्लांटला ड्रोसेरा तर डॅश डॅशला मशरूम तर पॅरासिटिक प्लांट हे उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. डी, स्टेट द स्टेटमेंट्स ट्रू आर फॉल्स. फर्स्ट, यू शुड नॉट स्विम when there is lightning in the sky. हे स्टेटमेंट ट्रू आहे. सेकंड, इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ ए व्होल्कॅनो म्हटलंय फॉल्स आहे. क्वेश्चन 2A, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट इज क्लाउड बस्ट, तर याचं उत्तर लिहिता येईल आपल्याला. इट रेन्स सडनली ओव्हर ए स्पेसिफिक अँड स्मॉल रिजन ॲट ए रेट ऑफ 100 millimeter per hour or more. This is called cloud burst. सेकंड पहा, वाय इज द कॅमल कॉल्ड द शीप ऑफ द डेझर्ट. याचं उत्तर लिहिता येईल. द स्किन ऑफ कॅमल इज थिक, द लेग्स आर लॉंग विथ कुशनड सोल्स, आयलॅशेस आर लॉंग अँड थिक, हेन्स ड्यू टू सच ॲडॅप्टेशन कॅमल इज कॉल्ड शीप ऑफ डेझर्ट. थर्ड पहा, हाऊ डज ए फीवर गेट लोअर्ड विथ कोल्ड कॉम्प्रेस ऑन फोरहेड ऑफ ए पेशंट. तर याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. हीट ऑलवेज ट्रान्सफर्स फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. ए कोल्ड कॉम्प्रेस ॲब्सॉर्ब्स सम हीट फ्रॉम द पेशंट्स फोरहेड ॲज वॉटर स्लोली इव्हॅपोरेट्स फ्रॉम क्लोथ अँड लोअर बॉडी टेम्परेचर. फोर्थ पहा, व्हॉट आर द मेजर्स टू प्रिव्हेंट लॉस ऑफ लाईफ ड्यू टू लाइटनिंग म्हटले तर आपल्याला लिहिता येईल उत्तर. प्रोटेक्शन फ्रॉम लाइटनिंग. First, do not stand on open ground or below a tree. Second, do not stand near an electric pole, telephone pole, a tower, etc. Third, do not gather all together in one place. Fourth, swimmers and fishermen should immediately come out of the water. Question 2B, complete the chart below म्हटले. टर्मरिक पावडर, मेटॅनिल येलो तर ब्लॅक पेपरला अडल्ट्रंट काय लिहिता येईल आपल्याला, पपया सीड. आणि अडल्ट्रंट दिला आहे आयर्न फायलिंग्स त्याला लिहिता येईल रवा. रवा हे उत्तर लिहिता येईल त्या ठिकाणी. सी, डिफाईन द फॉलोइंग, डेफिनेशन लिहायचे आहेत. वर्कची डेफिनेशन लिहिता येईल. डिस्प्लेसमेंट ऑकर्स बाय अप्लाइंग फोर्स देन वर्क इज सेड टू बी डन. सेकंड, सुनामीची डेफिनेशन. Wave generated by an earthquake or volcano occurring on the ocean floor is called tsunami. Third, pasteurization. पाश्चरायझेशनचे डेफिनेशन लिहिता येईल.
Milk is heated at 80 degrees Celsius and cooled quickly. This is called pasteurization. Fourth, acceleration. The change in velocity with reference to time is called acceleration. Question 3a, give reasons म्हटले. त्यातला first, it is not proper to measure quantities by using body parts as units. तर याचं reason सांगता येईल आपल्याला. The measurement of body parts of every person will be different. There is no standardization of any kind. Second पहा, dewdrops are formed on the grass in winter. याचं reason देता येईल. When the temperature of air is low during the night or at dawn, its capacity to hold to vapor is reduced. The excess vapor is transformed into droplets. Third पहा, food remains safe at 5 degrees Celsius. तर याचं उत्तर लिहिता येईल. In cold temperature of 5 degrees Celsius, the reaction caused by microorganisms does not take place. Bacteria, fungi which spoil the food are inactive. Fourth, air is homogeneous mixture of various gases. तर याचं उत्तर लिहिता येईल. याचं रिझन देता येईल. There are many constituent gases in the air. They are in the form of mixture. The individual gases cannot be separated easily. Question 3b, draw a neat labeled figures. Any two म्हटलेलं आहे. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. त्यातली फर्स्ट, anomalous behavior of water. तर चॅप्टर नंबर 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस या चॅप्टरमध्ये ही फिगर आहे. अशा पद्धतीनं ही फिगर काढता येईल पहा. सेकंड, पार्ट्स ऑफ फ्लावर. ही फिगर चॅप्टर नंबर 2 प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन्स या चॅप्टरमध्ये आहे. अशा पद्धतीने ही फिगर आपल्याला या ठिकाणी काढता येईल. थर्ड, गोल्डलिप इलेक्ट्रोस्कोप. तर गोल्डलिप इलेक्ट्रोस्कोपची जी फिगर आहे ते स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये आहे. ती या पद्धतीने आपल्याला काढता येईल. क्वेश्चन 4a, आन्सर द फॉलोइंग. त्यातला फर्स्ट, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. उत्तर सांगता येईल. याचं उत्तर लिहिता येईल. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन ए बॉडी, इट्स वेलॉसिटी डज नॉट चेंज. दॅट इज the body does not accelerate. Second पहा, what are the modes of heat transfer. तर modes of heat transfer, first conduction, second convection, third radiation. 3, what are the various uses of soil. याचं उत्तर देता येईल. For making statues, bathroom tiles, bricks, idols, pots, earthen lamps, etc. B, look at the picture and answer the following questions. खालील चित्र पहा म्हटलेलं आहे आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. तर ए आणि बी अशी 2 पिक्चर्स इथं दिलेली आहेत. त्यानुसार आपल्याला उत्तर लिहायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन, इन फिगर ए व्हॉट डू यू सी इन द क्रिवाइस ओव्हर ए लँड सरफेस म्हटले. तर याचं उत्तर लिहिता येईल. वॉटर इज सीन इन द क्रिवाइस ओव्हर ए लँड सरफेस. सेकंड पहा, व्हॉट इज डिफरन्स सीन इन फिगर ए टू द फिगर बी. तर उत्तर आपल्याला देता येईल. इन फिगर बी सेम वॉटर इज कन्वर्टिंग इन टू सॉलिड आईस. थर्ड पहा, वेन टेम्परेचर इज डिक्रीजिंग व्हॉट हॅपन्स वॉटर म्हटले. तर ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस द वॉटर इज फ्रीजिंग. असं आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिता येईल. फोर्थ, विच टेम्परेचर वॉटर इज कन्वर्टेड इन टू आईस. तर याचं उत्तर लिहिता येईल. लेस दॅन 4 डिग्री सेल्सिअस. सी पहा, राईट फंक्शन्स ऑफ झायलेम अँड फ्लोएम. तर झायलेमचं फंक्शन आपल्याला लिहिता येईल. ट्रान्सपोर्ट्स वॉटर अँड मिनरल फ्रॉम रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ प्लांट. फ्लोएमचं फंक्शन लिहिता येईल. to transport food form in the leaves to all parts of plants. Question 5a, read the paragraph and answer the following questions. या ठिकाणी पॅराग्राफ दिलेला आहे. त्या पॅराग्राफच्या आधारे आपल्याला प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. पॅराग्राफ पहा. I am a penguin. I live in polar region covered by snow.
My abdomen is white. My skin is thick with a layer of fat underneath. My body is spindle shaped. My wings are small. My toes are webbed. We live in flocks. आता यावर आधारित जे प्रश्न दिले ते पाहू. फर्स्ट क्वेश्चन, why is my skin white and thick layer of fat underneath? याचं उत्तर लिहिता येईल, I have thick skin with a thick layer of fat underneath because it does not allow the body heat to escape out. Second, why do we live in flocks sticking close to each other? उत्तर आपण लिहू शकतो, by staying in a flock one is protected against the attack from predator. Third, which geographical region do I inhabit? आपण उत्तर लिहू शकतो, I inhabit in polar region in the Antarctic region. Fourth पहा, which adaptations should you have to enable you to live permanently? तर आपल्याला उत्तर असं लिहिता येईल, फर्स्ट थिक लेअर ऑफ फॅट अँड थिक स्किन. सेकंड ब्लॅक कलर ऑफ स्किन. बी राईट एक्झाम्पल्स ऑफ म्हटले, एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. इन्सेक्टोहोरस प्लांट, तर आपल्याला एक्झाम्पल्स लिहिता येतील, ड्रोसेरा बर्मनी पिचर प्लांट. हेटेरोट्रॉपिक प्लांट, एक्झाम्पल्स लिहिता येतील, डोडर लोरॅन्थस. ओमनिव्होरस मंकी चिंपांजी. सी राईट ए डिफरन्स इन बिटवीन म्हटलेलं आहे. फर्स्ट आहे मास अँड वेट. तर मासमध्ये फर्स्ट पॉईंट लिहिता येईल, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ए सबस्टन्स इज कॉल्ड मास. वेटमध्ये फर्स्ट पॉईंट लिहिता येईल, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन दिस मास इज कॉल्ड इट्स वेट. मासमध्ये सेकंड पॉईंट लिहिता येईल, मास इज ए स्केलर क्वांटिटी. वेटमध्ये सेकंड पॉईंट लिहिता येईल, वेट इज ए वेक्टर क्वांटिटी. मासमध्ये थर्ड पॉईंट लिहिता येईल, मास रिमेन्स द सेम एव्हरीवेअर. वेटमध्ये थर्ड पॉईंट लिहिता येईल, वेट मे डिफर इन डिफरंट प्लेसेस अँड इन डिफरंट कंडिशन्स. त्यानंतर सेकंड पहा, स्केलर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी. तर फर्स्ट पॉईंट लिहिता येईल पहा, अ स्केलर क्वांटिटी इज कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन. वेक्टर क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली विथ बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन्स. सेकंड पॉईंट लिहिता येईल, स्केलर क्वांटिटीचे एक्झाम्पल्स देता येतील, लेंथ ब्रेड्थ. वेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल्स देता येतील, डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी. थर्ड पहा, स्पीड व्हेलॉसिटी. तर स्पीडमध्ये फर्स्ट पॉईंट लिहिता येईल, द डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. व्हेलॉसिटीमध्ये फर्स्ट पॉईंट लिहिता येईल, व्हेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय ए बॉडी इन ए स्पेसिफिक डायरेक्शन इन युनिट टाइम. त्यानंतर स्पीडमध्ये सेकंड पॉईंट लिहिता येईल, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड अपॉन टोटल टाइम. व्हेलॉसिटीमध्ये लिहिता येईल, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी ते 10वीचे असे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.